बुलढाणा जिल्ह्याच्या जिगाव प्रकल्पावर जिगावच्या लागूनच असलेल्या एका गावाला रस्ता मिळावा यासाठी पूर्णा नदीमध्ये थेट जलसमाधी आंदोलन सुरू होतं। मात्र जलसमाधी आंदोलन सुरू होत असताना आपण देखील हे पूर्णा नदी या ठिकाणी बघू शकता की याच नदीवर काही ग्रामस्थ आमच्या गावाला रस्ता मिळावा यासाठी आंदोलन करत होते, जलसमाधी आंदोलन करत होते। मात्र आंदोलन करत असताना यामध्ये एका आंदोलकाचा या नदीमध्ये वाहून दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। त्यांची डेड बॉडी जी आहे किंवा ते आंदोलक जे आहे ते अजून सापडलेले नाही आहेत। त्यांना शोधण्याचं जरी काम या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू असलं मात्र जिगाव प्रकल्प हा बुलढाणा जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प मानला जातो आणि याच प्रकल्पाच्या बाजूला लागून असलेल्या गावामध्ये रस्ता मिळावा या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ जे आहेत ते अनेक दिवसापासून संबंधित प्रशासनाला या ठिकाणी विनवणी करत होते, निवेदनं देत होती। मात्र त्याचा कुठलाही प्रकारचा फायदा जो आहे किंवा त्याचं दखल जी आहे ते या ठिकाणी घेण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी आता जे आंदोलक होते ते या ठिकाणी त्यांना जलसमाधी मिळालेली आहे। त्यामुळेच आता गावकरी विरुद्ध प्रशासन असा प्रकारचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। प्रशासनाचे अधिकारी जरी या ठिकाणी दाखल झाले असले तरी आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आमचा गेलेला माणूस आम्हाला परत द्यावा अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या ठिकाणी ग्रामस्थांनी घेतलेली आहे। पोलीस विरुद्ध ग्रामस्थ असा प्रकारचा हा संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच हे आंदोलन सुरू होतं मात्र कुठल्याही स्थानिक अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही। जर का वेळीच दखल घेतली असती तर आंदोलक यामध्ये वाचू शकला असता अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या ठिकाणी गावकरी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळपासूनच या ठिकाणी आंदोलन सुरू असताना ग्रामस्थ जलसमाधी या ठिकाणी आंदोलन करत होते मात्र त्यांचं आंदोलन बेदखल होतं, कोणीही या ठिकाणी दखल घेत नव्हतं। त्यामुळं हा दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। ज्या व्यक्तीला जलसमाधी मिळाली त्यांचा ते अजून या ठिकाणी मिळालेले नाहीत, त्यांना शोधण्याचं कार्य देखील आता या ठिकाणी सुरू होणार आहे। मात्र ग्रामस्थ विरुद्ध पोलीस आणि संबंधित अधिकारी अशा प्रकारचा हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे। एका व्यक्तीला रस्त्यासाठी जर का आपला जीव गमवावा लागत असेल तर ही शोकांतिका या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण अनेक महिन्यापासून यांच्या गावाला रस्ता मिळावा अशा प्रकारची मागणी हे लोक करत होते। मात्र त्यांची मागणी जी आहे ती या ठिकाणी दखल त्या मागणीची कोणी घेताना आपल्याला दिसत नव्हतं। एक जीव गेल्यानंतरही कोणी दखल घेताना दिसत नाही आहे। त्यामुळे आता ग्रामस्थ जे आहेत मोठ्या प्रमाणात आक्रमक आपल्याला पाहायला मिळते। वातावरण जे आहे ते या ठिकाणी आता वादग्रस्त वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसून येते। पोलीस जरी गावकऱ्याची समजूक काढत असले तरी त्यांचा जो गेलेला जीव तो परत येईल का असा खडा सवाल या ठिकाणी आता ग्रामस्थ विचारताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता ज्या व्यक्तीला विनोद पवार नावाचे हे शेतकरी होते त्या आंदोलन या ठिकाणी जलसमाधी करत होते आणि अचानकपणे पूर्णा नदीच्या प्रवाहात ते वाहून गेले। त्यामुळे आता त्यांचा जीव वापस येईल का अशा प्रकारची आक्रमक भूमिका जी आहे ती या ठिकाणी गावकरी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। जोपर्यंत त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत ते मान्य होत नाही आणि वाहून गेलेल्या परिवाराला आर्थिक अशी भरीव अशी मदत मिळत नाही तोपर्यंत गावकरी काही शांत व्हायचं नाव घेत नाही आहे। कारण मागणी ही रास्त आहे आणि ती रास्त मागणीकडेच सदर प्रशासन जे आहे ते दुर्लक्ष करत होतं आणि दुर्लक्ष करत असतानाच हा संपूर्ण एवढा मोठा असा हा या ठिकाणी प्रकार घडला। त्यामुळे एका शेतकऱ्याला रस्त्यासाठी या ठिकाणी बळी द्यावा लागला, हे दुर्दैवी घटना या ठिकाणी आपल्याला म्हणावी लागेल। आता पोलीस प्रशासन असेल, संबंधित अधिकारी असतील आणि ग्रामस्थ असेल, नेमकं यामधून काय मार्ग काढतात हे सध्या तरी सांगणं या ठिकाणी आता कठीण झालं आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।